या रे हरिदासानु जिंकू कळी काळा, या रे हरिदासानु जिंकू कळी काळा. आमुची आबळा पुढे किती बापुडे, बापुडे म्हणजे कोण? काळ. आमुची आबळा पुढे किती बापुडे, या रे हरिदासानु जिंकू कळी काळा, या रे हरिदासानु जिंकू कळी काळा, जिंकू कळी काळा, जिंकू कळी काळा, जिंकू कळी काळा. माऊली एके ठिकाणी म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशा त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. मित्र हो, हे जे सूर्यबिंब दिसतं ना आकाशामध्ये, ते किती मोठं दिसतं? हाताच्या बचक्या एवढं गोल दिसतं. पण माऊली म्हणतात त्याची व्याप्ती बाकी त्रैलोक्यामध्ये प्रकाशित झालेली आहे. हे त्रैलोक्य सुद्धा त्याच्या प्रकाशाला कमी पडत आहे. याच्यातून मला काय सांगायचं आहे की माझे शब्द जरी परिमित वाटत असले प्रेम सुधामृत मधले, तर त्याची व्याप्ती त्रैलोक्यात फाकलेली आहे. हे तुम्ही अनुभवता आलं पाहिजे, तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे. आणि हे अनुभवणं हेच जीवनाचं यथार्थ कल्याण करून घेणं बरं का. हाच भाव एके ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने अभिव्यक्त केलेला आहे. ते आपल्या गाथ्याविषयी काय म्हणतात पहा. शब्द हा बहुसार थोर उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी, तरले तरले तरतिगा अनिकही विश्वासी. म्हणजे माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून कित्येक तरले आणि पुढेही तरुण जातील. ओम नमो नारायणा नारायण.